आणि आता कल्याणमधून बातमी येते। कल्याणमध्ये तब्बल 14 घरफोड्यांची उकल केली गेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणी 2 आरोपींकडून चक्क 20 लाखाच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। गुन्हेगारी विश्वातली एक मोठी घटना आहे ज्याची उकल कल्याणमध्ये पोलिसांनी केलेली आहे। तब्बल 20 घरफोड्या, माफ करा 14 घरफोड्यांची उकल केली गेली आणि 20 लाखांच्या जुन्या नोटा या सर्व भामट्यांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। निनाद करमरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। निनाद, ही घटना कधी घडलेली आहे आणि आणखीन काय महत्त्वाचे अपडेट्स यात मिळत आहेत? नम्रता, 2 महत्त्वाचे गुन्हे कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी उघड केलेले आहेत। पहिल्या घटनेमध्ये कल्याण डोंबिवली परिसरात वाढत्या घरफोड्या ज्या झाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करत 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून 14 गुन्हे उघड करण्यात आलेले कल्याण परिसरातल्या घरफोडीचे। आणि दुसऱ्या घटनेमध्ये 11 मार्च रोजी सायंकाळी कल्याणच्या मुरबाडकर गेस्ट हाऊस मध्ये 5 जण 20,27,000 रुपयांच्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदली करण्यासाठी येणार होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून 5 जणांना तिथनं अटक केलेली आहे आणि याबाबत आता इन्कम टॅक्स विभागाला पुढची कारवाई करण्यासाठी पोलिसांनी संपर्क साधलेला आहे। हे 5 जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि इन्कम टॅक्स विभाग आता त्या 5 जणांची पुढील चौकशी करणार आहे। निनाद, धन्यवाद या माहितीबद्दल।